रमाकांत पाटील यांना सन्मानित करायचं आहे। देवांचं आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ऑफिशियल्स मास्टर करायची आहे। सर्व राऊंड नंबर 1, 2 आणि 3 मध्ये मास्टर करायची आहे। रमाकांत सर, अर्थात एक माजी खेळाडू आहे की अनेक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी क्रिकेट झाली। आपल्या खेळाच्या सोडावर अनेक रसिक मनाला आपल्या खेळाच्या दृष्टीनं अर्थात लावलं असे व्यक्तिमत्व अर्थात एक माजी खेळाडू रमाकांत पाटील। धन्यवाद सर। मित्रांनो आपल्यामध्ये अमित कुमार आलेला आहे तर जोरदार टाळ्या अमित कुमारसाठी प्रो कबड्डीचा खेळाडू टाळ्यांचा वाजवून क्रीडांगण क्रमांक 1 साठी पुढील पुकार क्रीडांगण क्रमांक 1 साठी पुढील पुकार जय हनुमान थेरड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी। क्रीडांगण क्रमांक 1 साठी पुढील पुकार जय हनुमान थेरड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी। क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादल स्पोर्ट खारीकवाडा विरुद्ध वाईसूट ओढांगी। क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादल स्पोर्ट खारीकवाडा विरुद्ध वाईसूट ओढांगी आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान सरी विरुद्ध दोंडेश्वरी कडसुरे। या ठिकाणी जास्त वेळ उपस्थित झालेल्या दर्शक अर्थात PRO चिकफेड प्रीमियम कंपनी आदरणीय दर्शक मात्रे मी आपल्याला विनंती करणार आहे आपल्या शुभस्थळी या ठिकाणी आदरणीय दर्शक मात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे। अर्थात चिकफेड प्रीमियम कंपनीचे PRO आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। कबड्डीसाठी कालवा हे नेहमीच त्यांच्याकडे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं प्रत्येक कबड्डीसाठी आवर्जून उपस्थित असणारे दर्शक मित्र आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी दर्यावती मंदार नागाव संघाचा मंथन सुर्वे आपण यायचं आहे। सर मंथन आलेलं आहे। त्याला अर्थात सन्मानचिन्ह द्यायचं आहे मंथन सुर्वे। आणि टीव्ही वितरण संघाचा संदेश पाटील आपण देखील यायचं आपल्या देखील आपण सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे। क्रमांक 1 वरती भैरवनाथ पिंपरी शिवाई बांधव। क्रीडांगण क्रमांक 2 वरती जय हनुमान सरी बजरंग रोहा। क्रीडांगण क्रमांक 3 वरती चिंचमाता बोलीवरती तलगडीकर लवचून भिजारी अशा 3 वरती आपण बघतोय। धन्यवाद दर्शन आणि धन्यवाद संदेश। क्रीडांगण क्रमांक 1 वरती अंशुधर शिवाई शिवाई बांधव भैरवनाथ पिंपरी या लढतीला आपण बघतोय 3-1 अशा गुणांकडे सुरुवात झालेली आहे। बांधव हा संघ 3 गुणांमध्ये भैरवनाथ पिंपरी 1 गुणांशी आपल्या दाखल केलेला आहे। आता राजजंगावचा संघ आहे प्रतीक गावांचा संघ आपण बघतोय अनिलचा संघ आपण बघतोय तो म्हणजे शिवाई बांधव। धन्यवाद सर। या ठिकाणी आम्हाला एक मोबाईल सापडलेला आहे अर्थात ओळखपत्र आपण घेऊन जायचं आहे आपल्याला वेळ मिळेल तेव्हा मोबाईलमध्ये सापडलेला सुदर्शन दंडाने अर्थात साई मंडळाचे सदस्य आहेत त्यांना सापडलेला आहे। इथे आपण आणलेला आहे त्याचा कोणाचा असेल तर ओळखपत्र मोबाईलमध्ये घेऊन जायचं आहे। आदरणीय शेषनाथ कानगुजे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। आदरणीय शेषनाथ कानगुजे मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभस्थळी आदरणीय शेषनाथ कानगुजे यांना देखील सन्मानित करायचं आहे। निवेदन आहे की
ग्राउंड नंबर 2 मध्ये जो एंट्री गेट आहे आपण तरी जरा साईडला व्हायचं आहे. कॅमेरामॅनला बोलतोय आपण खाली बसून घ्यायचं आहे. थोडं साईडला आपण पाहुणे जाईल तिकडे येणार आहेत. आपण जर साईडला सतीश आपल्याला सन्मान या द्यायचा आहे. ग्राउंड नंबर 2च्या एंट्री गेटला कॅमेरा आहे. आपण जर साईडला व्हायचं आहे. जबरदस्त पॉईंट जर्सी नंबर 10 अनिलला 1 गुणाची कमाई करतोय. शिवाजी बांधव संघाचा आघाडीचा रायडर 5-1 असा गुणफलक. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तर या सामन्यामध्ये शेजारीचा तुषार पाटील अर्थात पंचांच्या भूमिकेत आपण जरा पाहतो. त्यानंतर बालाराम खरे जर्सी नंबर 9 याला सुद्धा आपण नेहमी पंचांच्या भूमिकेत पाहतो. ते भैरवनाथ पेदारीचे 2 खेळाडू आपण बघतोय. संजय सर स्वागत. या ठिकाणी बॅट्समॅनवर उपस्थित आदरणीय भानुदास फुले अर्थात कर्जत साबळे येथील आहेत. या कार्यक्रमात शुभाशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांना देखील सन्मानित करण्यासाठी अर्थात कर्जत साबळे सरपंच आदरणीय भानुदास फुले यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय निरीक्षक बोल आता छोटा शेख आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभश्री हा सन्मान त्या ठिकाणी द्यायचा आहे. अर्थात स्वागत करायचं आहे. आदरणीय भानुदास फुले कर्जत साबळे सरपंच. अनेक ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतो जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी यांच्या या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर आलेले आहेत. आदरणीय भानुदास फुले कर्जत साबळे सरपंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय निरीक्षक भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. या ठिकाणी यायचं आहे गिरीश ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत दापोली उपसरपंच गिरीश ठाकूर. आपण देखील यायचं आपल्याला सन्मान केला जाणार आहे. गिरीश ठाकूर सर प्लीज आपण यायचा आहे. तर सन्मान आपण यायचा आहे. मी आदरणीय दिलीप होईल आता छोटं आपल्याला विनंती करणार आहे. आपल्या चित्राचे सन्मान वितरित करायचा आहे. दापोली ग्रामपंचायत उपसरपंच या ठिकाणी अमीर धुमाळ या ठिकाणी यांचं देखील व्यासपीठावर आपण होतं. मित्रांनो 14 टाका म्हणतात पाहिजे अमीर धुमाळसाठी प्रो कबड्डी स्थानातून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा झेंडा केपान आपला गडाडू आहे. आपला खेळ आपली माती. प्रश्न हार्दिक स्वागत अमीर धुमाळ आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विलास मोडक सरपंच कर्जत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय विलास आपणास विनंती करणार आहे. आदरणीय छोटोशे मी आपणास विनंती करणार आहे. आदरणीय विलास मोडक सरपंच कर्जत यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्लीज विलासजी मोडक आपण पुढे यायचं. आपला सन्मान आपण स्वीकारायचा. अर्थात स्वागत. आदरणीय छोटोशे मी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते हा सन्मान मला वितरित करायचा. तर त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते उरण रघुनाथ पाटील आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी दिलीप शेठ होईल आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते रघुनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते उरण यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्लीज पुढे यायचं आहे. आदरणीय रघुनाथ पाटील उरण. रघुनाथ पाटील उरण सामाजिक कार्यकर्ते यांना देखील सन्मानित करायचं आहे. मी आताच म्हटलं होतं रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत. या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय रघुनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत.
तदनंतर या ठिकाणी आदरणीय मणिराम पाटील सामाजिक कार्यकर्ते उरण यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. शेख आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते अर्थात उरण तालुक्यातील एक बडे उद्योजक आदरणीय मणिराम पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विविध क्षेत्रामध्ये करत असणाऱ्या विविध उद्योजकांना तदनंतर महेंद्र सावंत कामगार नेते उरण आपल्याला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. महेंद्र सावंत कामगार नेते उरण यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आहे छोटा शेख यांच्या शुभ हस्ते. संजय सर पुढच्या मॅच एकदा बसते. संजय सर क्रीडांगण क्रमांक 1 साठी जयनमन हिरण विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादन स्पोर्ट खारीकवाडा विरुद्ध वायुदूत ओढावली आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान झरी विरुद्ध सोनेश्वरी कडसुरे या साही संघाला दुसरा पुकार आहे. आपण जय्यत टाईप द्यायचा आहे. तिसऱ्या पुकाराला आपल्याला लाईनअप करायचं आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय गजानन पाटील मांडवा अर्थात राष्ट्रीय कुस्तीपटू आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय निरीक्षण होईल आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गजानन पाटील यांना सन्मानित करायचा आहे. ज्या संघाने रिपोर्टिंग केलेली नाही आहे त्या संघाला विनंती असेल त्यांच्या विभाग स्तराला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. सचिन सर्व आलेले आहे त्यांच्याकडे रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला सर्व संघाला विनंती करतो आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. दर्यावरती बंदर नागा मातृशा कुर्डूस भैरवनाथ बेजारी चिंच माता बोली पंचतन नवजीवन बेजारी पांडवादेवी रायवाडी वादन स्फोट खारीकपाडा नवकिरण भेटकर गणेश उरण धावी स्फोट रोहा गजानन शहापूर वादन कासू वादन कासू एरिया शिवशंभो पाटणेश्वर मिडलाईन कर्जत मरीदेवी धेरण वज्रंग बेडी आणि रवींद्र केळकी या संघाने अजूनपर्यंत रिपोर्टिंग केली नाही आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सतीश आहे त्यांच्याकडे रिपोर्टिंग करायचे आहे. या ठिकाणी आदरणीय महेश दादा ठाकूर भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री महेश दादा ठाकूर भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट रोहित भोई रेवगड्डा यांचा देखील या ठिकाणी अर्थात स्वागत केलं जाणार आहे. आणि हे स्वागत करण्यासाठी आदरणीय रवी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे ॲडव्होकेट रोहित भोई यांना सन्मानित करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती हाफ टाइम झालेला आहे. बांधव विरुद्ध जो सामना सुरू आहे शिवाजी बांधव विरुद्ध भैरवनाथ बेजारी या सामन्यामध्ये 16-4 अशा फरकाने बांधवला आघाडीवरती आपण पाहतोय. पहिला हाफ संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुद्धा पहिला हाफ संपतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती 7-4 अशा फरकाने 3 गुणांनी श्री हनुमान सरी हा संघ आघाडीवरती आहे. 7-4 असा गुणफलक आहे जिथे जय बजरंग रोहा या ठिकाणी आदरणीय महेश ठाकूर यांचा देखील आगमन झालेला आहे. रोहा तालुका अर्थात युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर आपलं देखील स्वागत. सर्वांनी हितेशजी भगत बैलगाडी सम्राट फायनल सम्राट हितेशजी भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं व्यासपीठावरती. रायगडच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक मोठं नाव अर्थात हितेशजी भगत हितेशजी श्रीनिवास भगत यांचं आगमन झालेलं आहे. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गणेश पाटील अर्थात अनामत सामाजिक कार्यकर्ते तदनंतर दीपक ठाकूर बोरपाडा सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील
वडगाव सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील बऱ्याचपैकी हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय दीपक ठाकूर घोरपाडा सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय छोटम शेठ आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक ठाकूर घोरपाडा यांना सन्मानित करायचं आहे. दीपक ठाकूर घोरपाडा सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय मिस्टर होईल. आपण सर्व आपणास विनंती करतो. या ठिकाणी दीपक ठाकूर घोरपाडा सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय छोटम शेठ आपणास विनंती करतोय. आपल्या शुभहस्ते दीपक ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. ज्या सर्वांनी रिपोर्टिंग केलेली नाही आहे त्या सर्वांना विनंती करतोय. राजकारणाच्या उजव्या बाजूला प्रत्येक सहकार्याने रिपोर्टिंग करत आहे. खूप महत्त्वाचं आहे कारण आपली रिपोर्टिंग करणे खूप गरजेचं आहे. आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. कोरगाव मंगेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आपण देखील यांचा आपल्याला सन्मान करणार आहे. आदरणीय छोटम शेठ समर्थक मंगेश म्हात्रे आपण देखील यांचा आपल्याला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय छोटम शेठ आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंगेश म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत अर्थात छोटम शेठ यांचे समर्थक आहेत. आपण सन्मान या ठिकाणी करणार आहे. अमरदीप कोलगावचे सेक्रेटरी किरण म्हात्रे आपण देखील यांचा आपण देखील या ठिकाणी सन्मान करणार आहे. गणेश पाटील आपण देखील याचे खाना सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. गणेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. राहुल पाटील आपण देखील यायचं आहे. सेकंड कॉल करतो. क्रीडांगण क्रमांक 1 वरती जहरमान धेरड विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादन स्पोर्ट खारीकवाडा विरुद्ध वाईसूर ओळंगी आपल्यासाठी सेकंड कॉल. क्रमांक 3 वरती जहरमान सरी विरुद्ध सोमेश्वरी बनसुरे आपल्यासाठी सेकंड कॉल कोर्ट नंबर 3. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर मदत करतो किरण म्हात्रे. अमरदीप कोलगाव सेक्रेटरी आपल्या विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर घ्यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विनंती होईल आपणास विनंती करणार आहे. आदरणीय छोटम शेठ आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा किरण म्हात्रे. किरण म्हात्रे प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. अमरदीप कोलगावचे सेक्रेटरी आहेत किरण म्हात्रे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय विनंती होईल आपणास विनंती करणार आहे. अमरदीप कोलगावचे राज्यमंत्री आपण देखील यायचं सन्मान केला जाणार आहे. राज्यमंत्री आपण देखील जाऊ. धन्यवाद. तेजस्वीने सामाजिक कार्यकर्ते रेखंडा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तेजस शिंदे सामाजिक कार्यकर्ते रेखंडा आपण देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. धन्यवाद. आदरणीय विषय होईल आपल्याला विनंती करणार आहे. आपल्या शुभसाठी सन्मानित करायचं. त्यानंतर व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय निलेश माळी हरिकवाडा नांदगाव. निलेश माळी आपण देखील यायचं. विषय आपणास विनंती करणार आहे आदरणीय निलेश माळी हरिकवाडा नांदगाव यांना देखील सन्मानित करायचं आहे.
निलेशमध्ये आपण देखील यायचे आपल्याला देखील सन्मान केला जाणार आहे. आपण दिलीपकडे आपल्याला विनंती असेल आपल्या शिवसेना या ठिकाणी निलेशमध्ये हरिकुमार आनंदराव यांना देखील सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अर्थात बैलगाडी सम्राट अर्थात स्वर्गीय निवास भगत यांचे चिरंजीव हितेश भगत सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. हितेश भगत आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित बैलगाडी अर्थात हितेश भगत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. बैलगाडी सम्राट संजय सर अजून एक ओळख झालेली आहे. आता महाराष्ट्राला ओळख झाले. अर्थात बैजा एक बैलावरती फायनलमध्ये पारितोषिक मिळवणारे श्रीनिवास भगत यांचा तो बैजा बीरवाडीचा बैजा याने एका बैलावरती फायनल भटकावली होती आणि त्याचे मालक सन्मान्य हितेश भगत यांचं स्वागत होतं. या ठिकाणी आताच आपल्या समवेत रोहापूर झालेले अर्थात भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा फायनल कॉल करतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला पेजारी विरुद्ध बांदर हा सामना जर आपण बघितला तर 26-5 अशा फरकाने आहे. जेथे तब्बल 21 गुणांच्या आघाडीवरती शिवाई बांदर हा संघ बघतोय. जेथे अनिल पाटीलचा संघ या ठिकाणी आताच व्यासपीठात सन्मान झालेले प्रभा तालुक्यातील अर्थात महेश ठाकूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष यासाठी या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय निरीक्षण होईल आपणास विनंती करणार आहे. आपले शुभश्री आदरणीय महेश ठाकूर यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय महेश ठाकूर मी छोटंशे आपणास विनंती करतोय. आपल्या शुभश्री हा सन्मान मात्र आपण विनंती करायचा आहे. आदरणीय महेश ठाकूर सामाजिक कार्यकर्ता युवा कार्यकर्ता आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष या ठिकाणी कामशील आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण जर सामना पाहिला क्रीडांगण क्रमांक 3 वरती 2 वरती श्री हनुमान सरी बजरंग हुआ हा अगदी टफ मॅच बनतोय. 8-7 अशा फरकाने क्रीडांगण क्रमांक 2 वरचा मॅच आपण बघतोय. 1 गुणाने आघाडीवरती रोहा हा संघ आहे. जेथे पहिल्या हाफमध्ये रोहा हा संघ पिछाडीवरती होता परंतु सेकंड हाफमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय आणि 8-7 अशा फरकाने मॅच सुरू आहे. फायनल बॉल क्रीडांगण क्रमांक 1 वरती फायनल बॉल लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती फायनल बॉल करतोय. आपण प्रवेश दरावरती लाईनअप करून घ्यायचं आहे. जय हनुमान धेरण पांडवादेवी रायवाडी जय हनुमान धेरण पांडवादेवी रायवाडी आपण प्रवेश दरावरती लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादळ स्पोर्ट खारीकवाडा वाई ओडांगी आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. फायनल बॉल आपल्यासाठी आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान सरी विरुद्ध चौंडेश्वरी गडसुरे या दोन्ही संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा रिपोर्टिंग ज्या संघाने केलेली नाही आहे खूप महत्वाचं आहे. बघा रिपोर्टिंग करणे खूप महत्वाचं आहे. दर्यावरती नागा बंदर मातृछाया कुर्डूस भैरवनाथ पेजारी चिंचमाता बोर्ली पंचदन नवजीवन पेजारी पांडवादेवी रायवाडी वादळ स्पोर्ट खारीकपाडा या संघाने अजूनपर्यंत रिपोर्टिंग केलेली नाही आहे. बाकी सर्व संघांनी रिपोर्टिंग केलेली आहे. ज्यांचे प्रतिनिधी किंवा व्यवस्थापक आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर आपली रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सतीश खरे रिपोर्टिंग करून घेत आहे. कृपया तिथे या. अंतिमचा मॅच आपण बघतोय जेथे जय बजरंग हुआ 9 गुणांवरती आहे तर श्री हनुमान सरी हा संघ 7 गुणांवरती
जी हनुमान जरी हा पहिल्या हातमध्ये नक्की आघाडीवर होता, परंतु त्यानंतर बसरंग रोवा या संघाने त्या ठिकाणी सुंदर कामगिरी केलेली आहे. या ठिकाणी संतोष म्हात्रे कोडगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात छोटाशेठ समर्थक संतोषजी म्हात्रे आपण देखील यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि आदरणीय दिवशी होईल आपण विनंती करणार आहोत आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करायचा. संतोष म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात छोटाशेठ समर्थक म्हणून या ठिकाणी कार्यशील आहेत. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. तसेच या ठिकाणी संजय मोरे अध्यक्ष करायला आपण देखील यायचं सन्मान केला जाणार आहे. संजय मोरे अध्यक्ष करायला त्यानंतर संदीप आपण देखील यायचं आहे. त्यानंतर अध्यक्ष करायला आपण देखील यायचं. संजय मोरे आपण चला, संदीप आपण देखील चला. त्यानंतर निरंजन गरज आपण देखील यायचं आहे. अक्षय गरज, निशांत मोरे आपण देखील यायचं आहे. जरा गणपती जागा द्या. जे प्रवेशद्वार आहेत त्या जरा थोडीशी मोकळी करा. खेळाडूंसाठी जाण्यासाठी जागा द्यायची आहे. प्रवेशाकडे मोकळी करायची. चला क्रीडागार क्रमांक 1 वरती सामना संपलेला आहे. विनंती करतोय साई संघाला आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. साई संघाला विनंती करतोय आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. संदीप भरत आपण देखील यायचं आणखी सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संदीप भरत क्रीडामंडळ अध्यक्ष करायला आपण जी संख्या केला प्लीज. दिनांक नंबर 1 बोर्ड नंबर 1चा सामना समाप्त झालेला आहे. आपण प्लीज त्याच्या जाण्यासाठी जागा द्यायची आहे. त्यानंतर निरंजन भरत आपण देखील यायचं. निरंजन भरत नेक्स्ट मॅच राऊंड नंबर 1चा अनुभवावरती दोन्ही तिन्ही संघाचे त्या संघामध्ये तयार राहायचं आहे. त्याचा पुकारला आहे. संजय सर जे संघात त्यांना पुकार द्यायचं आहे. सगळ्यांना पुकार द्यायचं आहे प्लीज. चला क्रीडागार क्रमांक 1 वरती जयमान दिनांक विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपण लाईनअप करायचं आहे. क्रीडागार खाली आहे, आपण पुढील लाईनअप करायचं आहे. जय हनुमान हिरण विरुद्ध पांडवादेवी रायवाडी आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. निरंजनजी भरत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यानंतर अक्षय भरत आपण देखील यायचं आहे. अक्षय भरत संघाचा पुकार द्या. पहिला ग्राउंड नंबर 1चा विषय पुकार दिलेला आहे. अक्षय सर्व उपस्थित नाही आहे. जय हनुमान हिरण, जय हनुमान धेरड आपण चला. पांडवादेवी रायवाडी आणि जय हनुमान धेरड निशांत मोरे आपण देखील यायचं. आपला देखील सन्मान केला जाणार. निशांत मोरे आपण देखील यायचं. इथे अजून संघ उपस्थित बोलावण्यात झाला आहे. या ठिकाणी जय हनुमान धेरड हा संघ उपस्थित झालेला आहे. विनंती करतोय पांडवादेवी रायवाडी, पांडवादेवी रायवाडी आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे आणि क्रीडागार क्रमांक 1 खाली आहे. आपण लगेच यायचं आहे. पांडवादेवी रायवाडी आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. आपण आयोजन करायचं आहे. दिनांक बारा आपण देखील यायचं आहे. रांजणपाडा आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. निरंजनजी मात्र आपला विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते या ठिकाणी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. रांजणपाडा रवींद्र मात्र विनंती असेल आपल्या शुभस्तेला सन्मान करायचा आहे. चला पांडवादेवी रायवाडी एक वर संस्थांना पाहिलं बरोबर पेशारी वर्ष शिवाई भांडण या संघामध्ये शिवाई भांडणासह 22 गुणांना विजेत्याला विजय संघाचा अभिनंदन पराभव संघाचा बरोबर पेशारी संघाचा साहिल पाटील आपण यायचा. आपण सन्मान आपण घेऊन जायचा. बरोबर पेशारी संघाचा साहिल पाटील त्याचा आपण यायचा. सन्मान आपण घेऊन जायचा.
आपण आपला प्रतिस्पर्धी सर्व गोष्टी झालेला आहे. लक्ष द्या अभिषेक ओढांगे चौंडेश्वरी धन्यवाद. चौंडेश्वरी कडसिरे हा संघ उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जय हनुमान खेरड हा संघ उपस्थित झालेला आहे. पांडवादेवी रायवाडी आपली प्रतीक्षा केली जातोय. क्रीडांगण क्रमांक 1 खाली आहे. विनंती करतोय आपण लगेच यायचं आहे. पांडवादेवी रायवाडी लक्षात घ्या दोनही बाजूने येण्या जाण्याचा रस्ता पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळे विनंती असेल आपली योग्य तरीके पार करा. असल्यामुळे आपण आपली बाजू पार करू. अजून अनेक रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी येतोय. विनंती असेल सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपण येण्या जाण्याच्या मार्गामध्ये आपली वाहन पार करू नका. हे धन्यवाद. चला पांडवादेवी रायवाडी आपण राजकारणाच्या डाव्या बाजूला हजर व्हायचं आहे. पांडवादेवी रायवाडी संघाला विनंती असेल डाव्या बाजूला आपण हजर व्हायचं आहे. लाईनअप करून घ्यायचं आहे. जे खेळाडू आहेत त्यांना प्लीज जे प्रवेशद्वारावरती जे दर्शक उभे आहेत त्यांना आपली साईडला व्हा. खेळाडूंसाठी आतमध्ये एंट्रीसाठी जागा द्या. आपण जरा जागा मोठी करा किंवा आतमध्ये जा बसण्यासाठी प्लीज. या ठिकाणी शेखरबाई भोईर चोंडी आपला देखील सन्मान शेखर भोईर चोंडी आपण देखील चला पांडवादेवी रायवाडी आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. अजून सुद्धा आपण उपस्थित झालेला नाही आहात. या ठिकाणी भरवणात पैजांचा वायस ओढांगे संघ बनवते उपस्थित झालेले दिसते. हातवरती करा. वायस ओढांगे स्टेजच्या समोर जे दर्शक उभे आहेत त्यांनी पाठीमागे खाली बसा. जर स्टेजच्या समोर जे दर्शक उभे आहे मला वारंवार सुचवले जाते आपण पाठीमागे या किंवा बसा खाली. मी संकेत आपण विनंती करणार आहे साहित्याला सन्मान केलेल्या अर्थात सुरुवात करायची आहे. चला पांडवादेवी रायवाडी रेडी. बघा वेळ लावण्याची वेळ लागू नका. महेश सरांनी आपण देखील अजूनपर्यंत आम्ही वेळ लावली नाही आहे. एक महेश सरांनी आपण देखील यायचं आहे. फक्त खेळाडूंना जाण्यासाठी प्रवेश त्या ठिकाणी खुला करायचा आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ग्राउंडच्या इथे प्रवेश खुला आहे ना, इथे खुला ठेवायचा आहे. पांडवादेवी रेडी. धन्यवाद. धन्यवाद अभिनंदन मात्र सगळ्या संजय सर रेडी. पांडवादेवी हातवरती करा. रेडी. यस डीजे रेडी. प्रवेश द्वार खाली करायच्या त्या ठिकाणी आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती आमंत्रित करत आहोत. दोन संघाला डीजे.